साठी जर नाश्ता बनवलेला आहे तर मुलांसाठी आणि माझ्यासाठी तर बघू शकते खूप सुंदर झालेले आहे. गरम गरम आहे. अजून मी आत्ताच केलेले आहे. आमचे पोरं पण वाट्या प्लेट घेऊन रेडी बसलेले. तर सकाळी तर आम्ही पोहे नाहीतर उपीट नाहीतर चपातीचा चुडा नाहीतर काहीतर असं मी खिचडी नाहीतर काय काय वेगळं वेगळं बनत असते मी सकाळी मुलांसाठी मॉर्निंगला. आणि डब्याला तर त्यांच्या चपाती भाजी असतात आणि कधी हे असतात ज्यांना जे जे आवडतात त्या मी मुलांना विचारूनच बनवत असते. आणि आज माझी पोरं बोलले की मम्मी आज उपीट बनव. तर मी रोज पांढरी उपीट बनवते. तर आज मी पिवळी बनवलेले आणि ह्या ज्या टाकलेले मी मूग टमॅटो कांदा आणि कोथिंबीर आणि जिरा हळद टाकलेले. तर कशी वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते तुम्हाला. बाय बाय. हे बघा मी आता नाश्ता करते. तर खूपच सुंदर झालेले आहे. टेस्टीला पण भारी. निवृत्ती कसे वाटलं रे? छान. आमची अनु अजून इकडे हे करते नाचते आहे बघा. घर अजून आवरायचे आहे. तर आम्हाला भूक लागली म्हणून नाश्ता केलेला आहे मी. सकाळचं आवरावरी अजून चालू आहे आणि इकडं पण अजून स्वयंपाक वगैरे चालू आहे. कुकर लावले मी डाळ शिजवायला. त्याला आमच्या निवृत्तीला विचारूया. निवृत्ती काय सकाळी उठून काय खाल्ला तो? भात आणि शेवगाची भाजी. शेवगाची भाजी. बरोबर. आणि आता काय खातो? उपीट. उपीट तुला आवडतो का? हा. हा का? आणि आमची तनु बसली तर खात बघा. सकाळी तिला सांगितली होती टमाटा आण. छान इथं आमचे टेम्पोमध्ये टमॅटो येतो आणि इतके छान टमाटे आणलेले निवडून आणले. तर मग आणू तिथलं दाखव 3-4. मी त्याला म्हणलं होतं तनु टमाटे आण 10 रुपयाची. तर इतकी छान मस्त निवडून आणली. हे बघा. वाव किती सुंदर छान छान असं एकदम चमकायला लागले बघा. तर अशी शोधून आणली छान. माझी मम्मी ओरडते म्हणून एकदम मस्त. काय कीड लागलेली नाही काय किडका आणला नाही. मस्त टमाटे आणले 10 रुपयाचे आण म्हणून मी पाठवली होती. आणि हे तनु आहे हेच निवडून आणते आणि भाजी एक नंबर आणते. कुठलं पण भाजी निवडून छान मस्त विचार करून आणते. खूप हुशार आहे. आणि आमची निवृत्ती बघूया. निवृत्ती काय केलं रे? 10 रुपये. बरोबर. आणि ह्याला माझ्याकडनं 10 रुपये हे खायला घेतले होत्या. निवृत्तीला म्हणलं 10 रुपये दे टमाटे आणू दे आपण नाश्ता बनवूया. मग तो पटकन 10 रुपये काढून दिला आणि त्यांच्या बहिणीने जाऊन टमाटा आणला आणि आम्ही आता नाश्ता करायला लागले. मस्त वाटायला लागले. खूप सुंदर. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. टमाटा म्हणजे काय सांगू का? कांदा होती कोथिंबीर होती कढीपत्ता होती हिरवी मिरची होती जिरा होती सगळं होत्या. फक्त टमॅटो कमी होते म्हणून मी तनुला टमाटे आणायला पाठवले होत्या. तर हातगाडी म्हणजे इथं टेम्पो येतात. टेम्पोमधलं छान खूप सारं टमाटेमधलं शोधून आणले ते. कारण की आता पावसामुळे थोडंसं किडकं पण जास्त यायला लागले. तर म्हणून तनुचं आता 10 रुपये दिली होती. तर 10 रुपयाला बरंच टमाटे शोधून आणलेले. म्हणजे टमाट्यामधला निवडून आणलेली. तर खूप छान आणलेली. आवडलं मला. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. हे बघा त्याने रेडी झालेले. आता आम्ही चाललो शाळेला सोडून मी कामाला जाणार आहे. आमची मॅडम आज थोडंसं मॅडमने उशीरने यायला सांगितले होत्या म्हणून मी थोडंसं घरी उशीरने चालले. आणि पोरांना आवरावरी केली. घर आवरलं आणि सगळं नाश्त्यावर झाली डब्बा झाली. आणि आता आम्ही चाललो कामाला मुलांना शाळेला सोडून. तर माझी व्हिडिओ कशी वाटले तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूपच हे झाले होत्या. तर हे बघा मी आता रेडी झालेले. आता मी चालले कामाला. तर माझे फसरं तसंच पडलेले सगळं. काही फसरं आवरावरी केली नाही आहे मी थोडंसं. तर सारखं काढायची सारखं घ्यायची मुलं करतात सारखं. तर म्हणून कंटाळा येतात आणि बाहेर पण करायचं असतं मला कामं. आणि हे बघा माझी चावी कुठं पडलं मी हातातलं माझी चावी पडलं. आता चावी घेतलेली आहे. आता चला आता जाऊया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. माझी सकाळचा नाश्ता आणि डब्बा झालेली आहे. आता मुलं चालले मी रेडी.